अकोल्यात धारधार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला। काकाच्या मृत्यूचा पुतण्यानं बदला घेतला। हिदायत पटेलांच्या हत्येप्रकरणी आरोप कुणावर? एकाला अटक, पोलिसांची पथकं आरोपींच्या मागावर। राज्यात महापालिका निवडणुकांची धामधूम सुरू आहे। सोलापूर नंतर आता अकोल्यातही हत्येची घटना घडली आहे। अकोल्यात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला। गंभीर जखमी झालेल्या पटेल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। पोलिसांनी या प्रकरणात काही आरोपींना अटक केली आहे। पण या हत्येचं नेमकं कारण काय? कुटुंबियांनी काय आरोप केले? काँग्रेसची काय मागणी आहे? सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल मंगळवारी दुपारी मोहाळा गावातल्या मरकज मशिदीत नमाज अदा करून बाहेर पडत होते। यावेळी उबेद पटेल नावाचा तरुण तिथं दबा धरून बसला होता। उबेदनं हिदायत पटेल यांच्यावर धारधार चाकून सपासप वार केले। यात मान, चेहरा आणि पोटावर वर्मी घाव बसल्यानं पटेल रक्ताच्या थारोळ्यात कोसळले। जखमी पटेल यांच्यावर अकोल्यातल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं उपचारादरम्यान पटेल यांचा मृत्यू झाला। प्राथमिक तपासात जी माहिती समोर आली आहे त्यानुसार पोलिसांनी उबेद पटेल या हल्लेखोराला अटक केली आहे। जुन्या वादातून आणि बदल्याच्या भावनेतून हा हल्ला झाल्याचं समोर आलंय। या हल्ला प्रकरणात एकूण 5 आरोपींवर अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मध्ये घेतलेले आहे। कालुकान सध्या ताब्यातमध्ये FIR पण दाखल झालेले आहे आणि आता पुढच्या चौकशी चालू आहे। आता प्राथमिक माहिती भेटली आहे की पूर्वीची वाद आणि कौटुंबिक वादची भेटली आहे। आणखी आता चौकशी चालू आहे। चौकशीमध्ये काय निष्पन्न होते आपण बघायचं आणि बाकी आरोपीला अटक करण्यासाठी पण आपण टीम लावलेले आहे। जवळपास आता 70 लोक त्यांच्या पाठीमागे आहे। आपण शोध चालू आहे। किती लोकांना आतापर्यंत अटक? एक आपल्या ताब्यातमध्ये त्या लोकांनी म्हणजे त्यांनी चाकू वापरून हत्या केलेली आहे, ते आपण अटक केलेली आहे। कुटुंबियांनी काही राजकीय नेत्यांचं सुद्धा नाव घेतलेलं आहे त्यांच्यावर, ते आपण चौकशी करायचं बाकी आहे। आता चौकशी होणार आहे। आता पुढच्या आपण PCR पण घेणार आहे आणि चौकशी करणार। एकूण अजून किती आरोपी फरार आहेत? सध्या तर 5 आरोपी फरारमध्ये। आता जो हत्या केलेले त्यांनी आपण अटक केलेली आहे। ठीक आहे। पण कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीत मोठी नावं समोर आल्यानं खळबळ उडाली आहे। हिदायत पटेल यांच्यावरील हल्ल्याला कारणीभूत असल्याचा आरोप केलेल्या नावांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बुद्रुज्जमा, अकोटचे काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते संजय बोडके, काँग्रेसचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती राजीव बोचे यांच्यावर पटेल यांच्या कुटुंबियांनी आरोप केलेत। आज कांग्रेस परिवार के अंदर जो सबसे बड़ी शख्सियत, हमारे नेता, मेरे कौम के रहनुमा हिदायत पटेल साहब नहीं रहे, उनका इंतकाल हो गया। जिन लोगों ने ये साजिश रची, उनके मर्डर के पीछे, उनकी हत्या के पीछे जिन लोगों का हाथ है, उनको कड़ी से कड़ी सजा मिले। मैं आपके चैनल के माध्यम से मुख्यमंत्री साहब से कहना चाहता हूँ कि मुख्यमंत्री साहब, ये गुंडाराज कब खत्म होगा? अगर इतने कद्दावर नेता को इतना खुलेआम मारे जा सकता है तो आम आदमी की हालत क्या है? आपको व्यवस्था संभालनी होगी। अगर हमें इंसाफ नहीं मिला तो हम उसमें जन आंदोलन करेंगे। अकोला ही नहीं, पूरा अकोला जिला हम बंद करेंगे। और इसके पहले कि जिन लोगों के नाम आए उन लोगों को आप उठाओ, और जो बेगुनाह है हम उनके नाम नहीं लेना चाहते, लेकिन जो गुनहगार है उनको सजा मिलनी चाहिए। जिल्हाध्यक्षांचं नाव त्याच्यात आहे, ते खरंच त्याच्यात दोषी असतील तर कोणाला पाठीशी घालणार नाही। मी पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे। या बाबत सखोल चौकशी व्हावी असं SP-ना भेटून पण मी सांगणार, आणि जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी। पण अशा प्रकारे आता आरोप करणं, पण ते सिद्ध जर होत नसतील किंवा त्यात काही तथ्य नसेल, मला असं वाटतं शेवटी आरोप सिद्ध झाल्यानंतरच आरोपीला आरोपी म्हणता येईल। तुर्तास तुम्ही सांगताय त्या पद्धतीने FIR मध्ये नाव जर असेल तर पुढं माझा पोलिसांवर विश्वास आहे की चांगल्या निपक्षपातीपणे चौकशी करतील आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करतील। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यामागे 2019 मधल्या एका खुनाचा संदर्भ आहे। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर 24 मे 2019 रोजी मोहाळा इथं भाजप अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी मतीन खा शेरखा पटेल यांची हत्या झाली। या प्रकरणी मुमताज खा यांच्या फिर्यादीवरून हिदायतुल्ला खा, बरकतुल्ला खा पटेल यांच्यासह 10 जणांविरुद्ध भादवीच्या कलम 302 सह इतर कलमान्वये गुन्हा दाखल झाला।
हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना पटेल यांच्यावर हल्ला झाला. मतीन पटेल यांचा पुतण्या उबेद पटेल यांना आपल्या काकाच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच हिदायत पटेल यांच्यावर हा हल्ला केल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याचं समोर आलंय. पटेल यांच्यावर हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. हल्लेखोर उबेद पटेल यानं घटनास्थळावरून पळ काढला होता, पण पोलिसांनी पाठलाग करून त्याला पणज इथून ताब्यात घेतलं. सध्या उबेद पटेल अकोट पोलिसांच्या अटकेत आहे. दरम्यान या प्रकरणी कडक कारवाईची मागणी अकोला काँग्रेसनं केली आहे. हिदायत पटेल यांच्या मृत्यूनं गावात तणावपूर्ण शांतता आहे. हिदायत पटेल हे काँग्रेसचे उपाध्यक्ष होते. अकोला काँग्रेसचा मुस्लिम चेहरा अशी ओळख असलेले हिदायत पटेल यांनी 2014 आणि 2019ची लोकसभा निवडणूक लढवली होती, पण काही मतांनी त्यांचा पराभव झाला होता. जिल्ह्यातलं सहकार क्षेत्रातलं मोठं नाव असलेले हिदायत पटेल गेल्या 25 वर्षांपासून जिल्हा बँकेचे संचालक होते. तसंच 35 वर्षांपासून अकोट बाजार समितीचे माजी सभापती आणि सध्या संचालक पदावर कार्यरत होते. पटेल यांच्या जाण्यानं अकोला काँग्रेसचं मोठं नुकसान झालंय. अकोट पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केलाय, पण निवडणुकीच्या काळात झालेली ही दुसरी हत्या राज्याला हादरवणारी ठरतीये. तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. प्रज्ञानंद थोरातसह ब्युरो रिपोर्ट, lokmat.com, अकोला.